निवडणूक कामकाजात कर्मचारी गैरहजर राहण्याची चूक एका शाळेच्या मुख्याध्यापिकेला चांगलीच भोवलेली असून या प्रकरणी थेट मुख्याध्यापिकेवरच गुन्हा दाखल झाल्याची खळबळजनक घटना अंबरनाथमध्ये घडलेली आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अंबरनाथ येथील इन्फंट जिझस स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती दीपा एडविन यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक तथा विभाग प्रमुख अजित रत्ना गोवारी वय वर्ष 52 यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार दिनांक 13 डिसेंबर 2025 ते 28 डिसेंबर 2025 या कालावधीत निवडणूक कामकाजासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. निवडणूक अधिकारी तथा आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका यांच्या आदेशान्वये दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी अंबरनाथ येथील इन्फंट जेजस स्कूलमधील 23 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी हजर राहण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मात्र संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी हे आदेश बजावले नाहीत. याबाबत देण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसची अंमलबजावणी न केल्याने संबंधित 23 कर्मचारी प्रशिक्षणासाठी गैरहजर राहिले आणि परिणामी निवडणूक कामकाजात अडथळा निर्माण झालेला असून निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशाची थेट अवहेलना झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 223 तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मंगळवारी सायंकाळी 7:18 गुन्हा नोंदवण्यात आलेला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, मेट्रो न्यूज, अंबरनाथ.